संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। यंत विको कमी कर, सागर विको कमी कर। यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐशी प्रेम काही कळा कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंगा। वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती, घर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा श्री विश्वमोहिनी नमिली मिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण। ऐसे दे प्रेम काही कळा, ऐसे दे प्रेम काही कळा, ऐसे दे प्रेम काही कळा। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त परमनाम धारक जगद्गुरु जगतवंदनी संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा काल्याच्याच प्रकरणातील भगवान परमात्म्यासोबत भगवान परमात्म्याच्या संगतीत काय लाभ प्राप्त झाला
आणि आम्ही देवाच्या संगतीत का राहतो, देवाची संगती का करतो, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून देता येईल. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी पर्याय देणं महत्वाचं आहे. आपल्या या काळेगाव गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक भक्त, भक्तिमती माता, भक्तिमती पिता, आबाल वृद्ध, गावातील भजनी मंडळ, टाळकरी महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्याने हा प्रतिवर्षी जगद्गुरु जगतवंदनीय संत हृदय सम्राट श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा स्वदेह वैकुंठ गमन सोहळा आपण साजरा करत असतो. याही वर्षी तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आपण हा महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय. आणि आज जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं आजची असणारी ही काल्याचीच म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यातील असणारी वैकुंठ गमनाची आपली सेवा, वैकुंठ गमन सोहळ्याची जगद्गुरु तुकोबारायांचा उत्सव आपण साजरा करता फार भाग्यवान आहे. संतांचा उत्सव साजरा करणारा, त्याला सहकार्य करणारा, त्या उत्सवामध्ये सहभाग घेणारा, महाराज सांगतात जो या उत्सवाचं आयोजन करतो, जो सहभाग घेतो, जो सहकार्य करतो, संतांच्या उत्सवात सर्व परिणत काया वाचा मनानं तन मन धनानं जो सहकार्य करतो तो देवाला आवडतो. कदाचित देवाची सेवा केली नाही केली काही बिघडत नाही, पण जो संतांचा उत्सव साजरा करतो, जो संतांच्या उत्सवाचं आयोजन करतो, भगवंत सांगतात अर्जुना अरे मला प्राणापेक्षाही आवडतात. मला भगवान शंकर नाही आवडत. न तथा मे प्रियतमो आत्म योनिर्न शंकर. भगवान शिव माझा आत्मा आहे. भगवंत सांगतात भगवान शिव नाही आवडत तेवढे, माझा भाऊ बलिराम नाही आवडत. माणसाचं भावावरही प्रेम असते, भाऊ नाही आवडत, बरं नाही भाऊ आवडत बुवा, नाही शंकर आवडत, बाकीचं कोणच नाही आवडत भगवंत सांगतात. पण बाकीचं नाही कोणी जरी आवडलं, नाही कोणी आवडत, तर मग जास्त आवडणार कोण असते? नाही बा कोण आवडते? काही हिंमत करत नाही तुम्ही एवढी. ते म्हणता बाळ्याची माय. एकदम हिंमत नाही केली त्यांनी, हळूहळू बोललेले, पण बरोबर आहे त्यांचं. पत्नी ही प्रत्येकाला आवडते, पण भगवान परमात्मा बोलतात की मला लक्ष्मी जेवढी आवडत नाही तेवढा भक्त आवडतो. विठ्ठल विठ्ठल भक्ताहुनी देवा आवडते काही, आवडते काही त्रिभुवनी नाही आन तुझे. भक्ताशिवाय दुसरं जगात काहीच आवडत नाही. स्वतःचा प्राण देखील एवढा आवडत नाही, प्राणापेक्षाही भक्त आवडतात. ज्ञानोबाराय सांगतात मला जे भक्ताचा उत्सव साजरा करतात, भक्ताचं चरित्र ऐकतात, भक्ताचं वर्णन करतात, ते प्राणापेक्षाही आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निवृत्ते. प्राणापेक्षाही आवडतात भगवंत सांगतात. जे संतांचा उत्सव साजरा करतात आपण भाग्यवान आहे. तुकोबारायांचा उत्सव साजरा करतोय. तुकोबारायाचा अधिकार सामान्य नाही. ज्यांनी या घोर कलिकालामध्ये काळावर विजय मिळवला असे जगद्गुरु तुकोबाराय. सर्व जग देवाची पूजा करते, सर्व जग ज्या परमात्म्याची पूजा करते, पण त्या परमात्म्यानंही ज्यांचं पूजन करावं ते जगद्गुरु तुकोबाराय. जया पूजिले. बरस नाराजीनं का काही काही नाराजीनंही पूजा करतात. आता करायची तर इच्छा नसते, पण आता आलं समोर नाईलाज असतो, चला करा पूजन. पण भगवान परमात्मा असं नाराजीचं नाही, आदरानं प्रेमानं सन्मानानं ज्यांचं पूजन करतात ते संत म्हणजे तुकोबाराय. जया पूजले आदरे. कोणी आमदार खासदार मंत्री हे का? हे नाही, जगाचा मालक
पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगानं ज्यांचं आदरानं पूजन करावं असे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा आपण आपल्या काळेगाव मध्ये साजरा करतोय. देहूत उत्सव साजरा होतोच आहे, महाराष्ट्रभर तुकोबारायांचा उत्सव साजरा होतोच आहे, जगात साजरे होतील यात काय नवल. पण अशा भक्ताचे सोहळे परमात्मा वैकुंठात साजरे करतात. भगवंत आज वैकुंठात तुकोबारायाचा सोहळा साजरा करत असतील. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठात सोहळा आहेच, पण या हे भूमंडळा माझी कीर्ती. या भूमंडळातही त्यांचे सोहळे साजरे होतात. जगात कोणाची सोहळे साजरे होत नाही, जगात कोणाची कीर्ती होत नाही आणि भगवंत कोणाचाही सोहळा करत नाही. मग या भूमंडळात कोणाचे सोहळे साजरे होतात तर शास्त्र आहे, चिंतन आहे. तुकोबारायांनी सांगितलं गाथ्यामध्ये, या जगात सोहळा त्याचा साजरा होतो, या जगात कीर्ती त्याची पसरते. कोणाची पसरते? महाराज सांगतात, ज्यानं आपल्या जीवनामध्ये त्याग आणि शांती या दोन संपत्ती मिळवल्या, ज्याच्या जीवनात त्याग आणि शांती आहे त्याचेच या जगात सोहळे होतात. महाराज सांगतात, योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. उभय लोकात कीर्ती, उभय लोकात सोहळे आणि उभय लोकात मान ज्या जगद्गुरु तुकोबारायांना. असं तुकोबारायांचा सोहळा आपण या काळेगाव मध्ये साजरा करतोय. आपण सर्व सहभागी झालेले भक्तिमती माता, भक्तिमती पिता, आबालवृद्ध सर्व निश्चित भाग्यवान आहे की तुकोबारायांचा 374वा सोहळा त्याचा आपण साक्षीदार आहे. पुढे आता 75वा येणार आहे, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा 375वा सोहळा पुढच्या वर्षी येईल तुकोबारायांचा. असं तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी 7 दिवसपर्यंत भागवत कथा, दररोज कीर्तन, हरिपाठ, काकडा आणि भक्तीचा आनंद आपण घेतला. आज या सोहळ्याची आपली सांगता, समारोप, पूर्णाहुती, पूर्णत्व आहे. काल्याचं कीर्तन आहे आणि तुकोबारायांचं सोहळ्याचंही वर्णन करायचंय. म्हणून महाराजांच्या या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने, आपल्या सप्ताहाच्या सांगतेच्या समारोपाच्या निमित्ताने कीर्तनाकरता निवडलेला अभंग काल्याच्याच प्रकरणातील अभंगाचा सरळ भाव पाहू आणि तो भाव पाहून तुकोबारायांचं चरित्र आपण पाहून वैकुंठ गमन सोहळा साजरा करणार आहोत. काल्याच्या कीर्तनानं आपल्या कोणत्याही कार्यक्रमाचा समारोप होतोय आपल्याला माहिती आहे, म्हणून थोडक्यात काल्याचा प्रसंगही पाहू. अभंग काल्याच्याच प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून काही गोपाळ जे भक्त आहे त्या भक्ताचा आणि भगवंताचा संवाद आहे. ज्या अभंगात बोललेले गोपाळ आहे, पण संवाद या माध्यमातून प्रगट केलाय तुकोबारायांनी. हा देव भक्ताचा संवाद आहे. वाद वेगळा, विवाद वेगळा ना संवाद वेगळा आहे. तुमचं आमचं आयुष्य वादविवादातच जाते. वादविवादात काहीच निष्पन्न होत नाही, विनाकारण त्रास आहे, दुःख आहे. पण संवाद हा जगाचं कल्याण करणार आहे. गीता हा संवाद आहे, भागवत हा संवाद आहे. तसं गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद. सर्व गोपाळ भाग्यवान होते, गोकुळामध्ये जन्माला आलेले सर्व भाग्यवान आहे. भगवंताने त्यांना आनंद द्यायचं ठरवलंय. सर्व गोपाळ देवाच्या संगतीत राहत आहे. भगवंताच्या संगतीत इतका आनंद घेताय, इतका आनंद घेताय. तो आनंद उपभोगत असताना ते देवाला जराही सोडून जात नव्हते. कायम देवाच्या संगतीत, कायम देवाच्या संगतीत, देवाला थोडसंही सोडून जायला तयार नाही. सकाळी उठले की भगवान कृष्णाच्या घरी, यशोदा मैयाच्या घरी हजर. काय कृष्णा उठला नाही का अजून? यशोदा माता म्हणे, अरे झोपलाय, अजून झोपू दे त्याला. नाही नाही, उठवा मैया. उठवायला हजर. उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली वेळा. उठा देवा, किती वेळ झोपता, चला लवकर. आले भगवंत. जेवायला देवाच्या बरोबर, खेळायला देवाच्या बरोबर, गायी चारायला देवाच्या बरोबर, आणि घरी आले की घरी देवाच्या
बरोबर यशोदा माता जेव्हा झोपण्याकरता अंथरून टाकत तेव्हा त्या गोपाळांना सारे गोपाळांनो जा आता घरी, बस झालं ना आता, जा आता घरी झोपू द्या, आता झोपायची वेळ झाली, जा घरी जाऊन झोपा. त्याच्यात तो पेंड्यामध्ये यशोदा मैया आजच्या दिवस तुझ्याच घरी झोपतो ना, हे जा तुझी आई वाट बघेल घरी, जा तुझ्या घरी जाऊन झोप. ते कायम देवाच्या संगतीत राहत, कायम देवाच्या संगतीत राहत. पण देवाला त्यांच्याकडून वधवून घ्यायचं होतं की तुम्ही माझ्या संगतीत का राहता, माझ्या संगतीत का राहता. जेव्हा देवाच्या संगतीत राहायला लागले, आता सुरुवातीला बरं वाटते, पण नंतर नंतर जास्त झालं की माणसाला नको नको वाटते. पण देवाला तसं वाटत नव्हतं. पण आपल्या संगतीत का राहता. म्हणून एक दिवस भगवंताने त्या सर्व गोपाळांना असं बसवलं, विचारलं का रे गोपाळांनो, तुम्ही सकाळपासून उठले काकड्यापासून तर रात्रीचं कीर्तन संपते माझ्या संगतीत आहे, उठले की 4 वाजेलाच येता, दिवसभर राहता आणि रात्री जा जा म्हणा तरी जात नाही. अरे तुम्ही एवढे माझ्या संगतीत राहता, एवढी माझी संगती तुम्हाला सोडून जायची इच्छा होत नाही का रे गोपाळांनो, का राहता रे, का राहता बा माझ्या संगतीत, काय येता बरं सकाळी 4 वाजेलाच उठून येता. एके दिवशी तो पेंड्या रात्री 12लाच आला, झोपेत डोळे चोळत चोळत आवाज देतोय, अय कृष्णा. यशोदा माता का रे कोण आवाज देते, पेंद्याचा आवाज दिसतोय. आली बाहेर, का रे म्हणे काय झालं रे, म्हणे उठला नाही का कृष्ण, अय म्हणे पेंद्या आता 12च वाजले, जा घरी जाऊन झोप. इतकं देवाच्या संगतीचं त्यांना काय लागलं, वेळ लागलं. भगवंताचं वेळ लागायला पाहिजे, देवा करता माणूस वेळा झाला पाहिजे. भक्तीचं वेळ लागलं तर जीवन धन्य होते. आणि ज्याला देवाचा वेळ लागते ना, देवालाही त्याचा वेळ लागते. जगद्गुरु तुकोबारांनाही देवाचा वेळ लागला होता ना. महाराज सांगत भक्ती करता वेळा झाला पाहिजे मनुष्य. वेळा झालो वेळीयाच्या गावा आलो. इतकं वेळ लागलं त्या गोपाळांना, ते जराही देवाला सोडून जात नव्हते. देवानं सहज विचारलं, का रे जराही सोडून जात नाही, काय एवढं माझं वेळ, का माझ्या संगतीत राहता, काय येता बरं, घरी करमत नाही का तुम्हाला, घरी मस्त आरामात कूलरची हवा, गाद्या पलंग सर्व सोडून इथे एवढ्या उन्हामध्ये येऊन बसता, काय येता बुवा, ऐकले काय येता इथं, काय कारण आहे माझ्या संगतीत यायचं. तेव्हा ते गोपाळ आले देवाला सांगतात, देवा आम्ही तुझ्या संगतीत येतो, काय येता सांगा, काय येतं माझ्या संगतीत. त्यावेळेस ते गोपाळ सांगतात, देवा तुझ्या संगतीत आहे ना, तुझ्या संगतीत आहे ना, आम्हाला चिंताच राहत नाही, आमची निश्चिंती होते, संसारात चिंता जात नाही, पण तुझ्या संगतीत आलं तर चिंता राहत नाही. हे गोपाळ अभंगाच्या पहिल्या तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, ओ तुझी संगती, 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 तुझी संगती,
पहिल्या चरणात गोपाळ सांगतात देवा तुझ्या संगतीत का राहतो बाबा, त्याचे एक कारण नाही. सांगत बसलो तर संध्याकाळपर्यंतही वेळ पुरणार नाही. पण का राहतो गोपाळांनो काही महत्वाचे सांगा. त्याच्यात काही गोपाळ सांगतात देवा तुझ्या संगतीत का राहतो त्याचं महत्वाचं कारण आहे. झाली अमुची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीत चिंताच राहत नाही. निश्चिंत होतो माणूस. जीवाला निश्चिंत व्हावं असं वाटत असेल तर देवाच्या संगतीत जा, नाही तर संताच्या संगतीत जा. देवाच्या संगतीशिवाय आणि संताच्या संगतीशिवाय मनुष्य संसारात निश्चिंत होतच नाही. कधीच संसारात निश्चिंती नाही, कायम चिंता आहे. संसारात चिंता वाढते, चिंता कमी होत कशानच चिंता जात नाही. ही चिंता इतकी वाईट आहे. या चिंतेपेक्षा शास्त्रकार सांगतात चिंता परवडते. काय कशी काय बा सुभाषितकारांनी वर्णन केलं. चिंता आणि चिता एकाच बिंदीचा फरक आहे. चितेवर एक चिता या शब्दावर एक बिंदी दिली की त्याचं होते अनुस्वार दिला की चिंता. चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषता. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता शब्दावर एक बिंदू अनुस्वार दिला की त्याची होते चिंता. चिता माणसाला मेल्यावर जाळते. चितेत कधी जाळतात माणसं? मेल्यावर. मेल्यावर जाळणारी चिता आहे, पण जिवंतपणी जाळणारी चिंता आहे. चिता एकदाच जाळते. चितेत जळाला की परत येतो का तो? नाही येत. पण चिंता माणसाला पावलो पावली जाळते. इतकी वाईट आहे चिंता. कबीर महाराज तर सांगतात इतकी वाईट आहे, इतकी विचित्र आहे. चिंता ऐशी डाकिनी, चिंता ऐशी डाकिनी कलेजा काटकर खाए. वैद्य बिचारा क्या करे कब तक दवा लगाए. या चिंतेवर जगात कुठंच औषध नाही. इतकी वाईट आहे चिंता. चिंतेपेक्षा चिता परवडली महाराज सांगतात. इतकी चिंता वाईट आहे. ही चिंता काय करते अजून? महाराज सांगतात नाही ते सुख तर मिळू देत नाही, पण आहे ते सुखही जीवाला भोगू देत नाही. इतकी वाईट आहे चिंता. चिंता बुद्धीचा नाश करणारी आहे. किती माणूस हुशार असू द्या, पण चिंता असेल ना काही त्याची चतुराई कामा नाही येत. कबीर महाराज सांगतात चिंताशी घटे चतुराई. कितीही चतुर माणूस असू द्या, चिंता असेल ना काही त्याची बुद्धी काम नाही करत. चिंता बुद्धीचा नाश करते. कबीर महाराज सांगतात चिंता से घटे चतुराई. म्हणजे चिंता आहे. बरं आपल्या जीवनात चिंता जातच नाही. सकाळी उठलं की नित्य उठून या खावयाची चिंता. आपल्याला खायची चिंता आणि आमच्या माता भगिनींना काय स्वयंपाक करा त्याची चिंता. काय स्वयंपाक करावा, आज कोणती भाजी करा, सकाळी उठल्यापासून तेच चिंता चालते. बरं झोपलं तरी खाटेवरी पडता व्यापेली चिंता. खाटवर पडलं की चिंता, उठलं की चिंता, सर्व जीवन चिंतेत जाते. इतकी चिंता करतात काही काही माणसं. काही तर जिवंतपणीची चिंता करताच करता. ज्ञानोबा बोलतात काही काही मरणाच्या पुढची चिंता करत बसता. एका गावात एक खूप श्रीमंत म्हातारा, तुमच्या गावातलं नाही, खूप श्रीमंत, 10 पिढ्या सुखात बसून खातील एवढं कमवलं त्यानं. नाही काही केलं, नुसतं उडवत राहील तरी संपणार नाही. आरामात बसून खाल्लं तरी धन पुरेल, एवढं धन कमवून ठेवलं तरी म्हातारा टेन्शन मध्ये. तरी टेन्शन. चालले वारकरी भागवताला, म्हातारे काही ये ना. टेन्शन चिंता. गावातले लोक चला ना आजोबा आता भागवत चालू आहे गावात. काय बा भागवतात येता, माझ्या मागे काय कमी चिंता आहे? लोक मग आता याच्या 10 पिढ्या सुखात बसून खातील, याला काय चिंता? बरं आता घरी बसतो ना ओट्यावर, मग भागवतात बसायला काही हरकत आहे का? नाहीतरी काही म्हातार येत नव्हतं. एकानं सहज विचारलं काय आजोबा आता काय चिंता करता हो, 10 पिढ्या बसून खातील, एवढं कमवलंय तुम्ही. सोपान महाराज सारखे होते रस्त्यानं. सांगितलं बा त्याला
10 पिढ्या बसून खातील तरी संपणार नाही. आता काय चिंता. हा म्हणे महाराज तुम्हाला काय होते, 10 सुखात बसून खातील पण 11वी काय खाईन त्याची चिंता करतोय. इतकी चिंता. अरे आता तू राहणार आहे का, मरणाच्या पुढची चिंता कशाला करतो सद्गृहस्था. आहे त्या जीवनाचा आनंद भोग, आहे त्या जीवनात आपलं आत्मकल्याण कर. पण संसारात चिंता जाते ना देवा, ते फक्त तुमच्या संगतीत आलो ना चिंता राहतच नाही. म्हणून आम्ही तुमची संगत सोडत नाही. हे गोपाळ बोलता. त्याचं पहिलं कारण आहे, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. म्हणजे चिंता रहित झालो, चिंता राहिलीच नाही. जिथं भगवंत आहे तिथं चिंता राहत नाही, अजिबात नाही राहत. भगवंत गोकुळात आले तर गोकुळात थांबली का चिंता. आता नुसतं चिंतेवरच विषय केला तर पूर्ण कीर्तन चिंतेवरच होईल. आता त्या चिंतेची जास्त चिंता करू नका तुम्ही. आपण पुढचा विषय पाहायचा आपल्याला. भगवंत गोकुळात आले तर महाराज सांगतात ती चिंता गोकुळ सोडून पडून गेली. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. चिंता ती पळाली गोकुळा. भगवंत जिथं आला ना तिथं चिंता थांबतच नाही, चिंता पडून जाते. आता 7 दिवस आपल्या काडेगाव मध्ये भगवंताची कथा, भगवंताचं आगमन झालं. राहिली का 7 दिवस इथं चिंता. ते 7 दिवस गावात थांबतच नाही. कोण चिंता राहतच नाही, ती पडून जाते. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. म्हणून त्याच्याकरता देवा आम्हाला चांगलं माहिती आहे, जिथं तुम्ही आहे ना तिथं चिंता नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सोडून जराही जात नाही. झाले आमची निश्चिंती. एवढंच आहे का रे गोपाळानो, चिंता राहत नाही म्हणूनच माझ्या संगतीत राहता का. फक्त चिंता नाही, टेन्शन नाही, चिंता रहित आहे. देवा चिंता रहित होणं हे फार महत्वाचं कारण आहे. कथेचं परमार्थाचं हेच फळ आहे की 7 दिवस आपल्याला चिंता राहत नाही. हे भागवताचं फळ आहे. लोक आता काय भेटते बा भागवत ऐकल्यानं, काय फळ आहे, काय कथा कीर्तन ऐकून काय मिळते. अरे 2 तास चिंतनात बसलो तर 2 तास मनुष्य चिंता मुक्त होऊन निश्चिंत राहतो. हेच कथा कीर्तनाचं फळ आहे. बाकीचं अदृष्ट असेल ते पुण्य वगैरे ते फार पुढचं वरचे फळ वेगळे, पण 2 तास निश्चिंत बसतो आपण, चिंता नाही राहत. मंगोपाळांनो एवढंच आहे का निश्चिंतच होता का. नाही रे देवा, त्याचे तर खूप कारण आहे. मग अजून का राहता, अजून का राहतो देवा. त्याचं दुसरं कारण गोपाळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुझ्या संगतीत का राहतो. त्याचं दुसरं कारण दुसऱ्या चरणामध्ये बोलतात गोपाळ. देवा का तुझ्या संगतीत राहतो माहिती आहे का रे. का राहता. अरे जे संसारात पाहायला मिळत नाही ना, जे डोळ्यांनी कधी संसारात पाहिले नाही ते तुझ्या संगतीत मिळते. नाही देखील ते मिळे. काय मिळतं रे माझ्या संगतीत. देवा तुझ्या संगतीत कमी काय आहे, पण काय मिळतं.
भोग सुखाचे सोहळे. सुखाचे भोग आणि सुखाचे सोहळे केवळ देवाच्या संगतीत आहे. संसाराची संगत करा, संसाराच्या संगतीत सर्व दुःखाचेच भोग आहे. काय आहे दुःखाशिवाय दुसरं? सर्वाचे अनुभव आहेत, संतांनी सांगितलेलं आहे, संतांनी वर्णन केलं, पण आपले अनुभव संसारात दुःखाशिवाय दुसरं काही नाही. ठाऊकची आहे संसार सुखाचा का दुःखाचा आहे? दुःखाचा. ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलं, संसार दुःख मूळ चहूकडे. काल्याचं कीर्तन आहे, कायम आपण ऐकताच हे प्रमाण म्हणणे चालू आहे. बरं जसा भाव तशा चालू आहे. संसार दुःख मूळ. सकाळी काकडा चालू झाला की बरं म्हणणारी सोडत नाही. ते काय सरे स्वामी बनतात का हरिचैतन्य महाराजांसारखे? हे एखादेच महात्मे असतात. म्हणणारेच म्हणणं चालू असते. आता म्हणणारेच सोडत नाही तर ऐकणारे तरी कसा काय सोडतील? ऐकणाऱ्याचंही सुटत नाही. पण प्रमाण म्हणण्याचं दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारात सर्व तळमळ आहे, हळहळ आहे, काहीच नाही. संसारात दुःखाचे भोग आहे आणि देवाच्या संगतीत सुखाचे भोग आहे. ज्याला सुख मिळवावं असं वाटतं त्यानं संसाराची किती संगत करा, काही संसाराच्या संगतीत काहीच पडलेलं नाही. देवाच्या संगतीत देवा आम्ही तुझी संगती सोडत नाही. काय? अरे तुझ्या संगतीत खरी सुखाची अनुभूती आहे. सुखाचे भोग देवाच्या संगतीत सुखाचे भोग प्राप्त होतात. आणि म्हणून सुखाचे सोहळे. संसार सर्व दुःखाचे सोहळे, दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही देवा. म्हणून आम्ही तुझ्या संगतीत राहतो, तुझी संगत सोडून जात नाही. का? तू जगाच्या बाकीच्या कोणाच्याही संगतीत जाऊन पाहिलं काही नाही देवा, फजितीच झाली रे. खूप संगत्या करून बघितल्या. बरं आपण काय कमी संगत्या करतो का? याच्या संगतीत गेलो बरं वाटेल, त्याच्या संगतीत गेलो बरं वाटेल, पण तुकोबाराय सांगतात देवा तुझ्याशिवाय जेवढ्या संगत्या केल्या, ज्याच्या ज्याच्या संगतीत गेलो परिणाम दुःख झालं. खूप फजिती झाली. देवाला सोडून संताला सोडून कोणाची संगती करा, फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांनी अभंगामध्ये वर्णन केलं देवा. अरे अनेकाच्या संगतीत बहुताचे संगती संगती बहु पावलो फजिती. फार फजित्या झाल्या देवा. अनेकाच्या संगतीत गेलो, अनेक प्रकारची फजिती भोगली, पण तुमच्या संगतीत आलो ना, सुखाचे भोग आहे, सुखाचे सोहळे आहे. काय आनंद आहे तुमच्या संगतीत. असा आनंद भोगायला मिळतो. म्हणून देवा तुमच्या संगतीत राहतो. का? त्याचं दुसरं कारण भोग सुखाचे सोहळे. सुखाचे भोग सुखाचे सोहळे आहे. आणि देवा जे कधी डोळ्यांनी पाहिलं नाही संसारात, जे कधी पाहायला मिळत नाही, ते मिळतं तुमच्या संगतीत. नाही देखील ते मिळेल. देवाच्या संगतीत जो आनंद आहे तो जगात कुठं नाही मिळत. हा देवाच्या संगतीचा महिमा आहे. म्हणून गोपाळ सांगतात देवा तुमच्या संगतीत आलो, तुमची संगत सोडून जात नाही. एवढंच का रे देवा? ज्या संसाराची संगती केली, ज्या संसाराची आतापर्यंत अनेक जन्मजन्मात सेवा केली, काय आहे त्या संसारात, काय आहे त्या घरी? घरी काहीच नाही देवा, सर्व ताकाचे सरोवर आहे, पण तुमच्या संगतीत नवनीताचे पूर आहे. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर. ते नावानी ताज पूर, ते नावानी ताज पूर, आई देखील मिळे, आई देखील मिळे.
काय आहे घरी? का रे का नाही राहत? देवा घरी काहीच खरं नाही रे. का पण का नाही घरी थांबवत देवा? घरी ताकाचे सरोवर. आवाज दबला का? घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचं सरोवर आहे आणि इथं तुझ्या संगतीत नवनीताचे पूर. ताक हे असार आहे आणि नवनीत म्हणजे लोणी सार आहे. हे असार संसार सर्व असार आहे आणि देवा तू एकमेव सार स्वरूप आम्हाला प्राप्त झालाय. तुझ्या संगतीत नवनीताचे पूर आणि घरी ताकाचे सरोवर. सरोवराला मर्यादा असते. सरोवर एका मर्यादेत असते. पाऊस पडला तर भरते, नाही तर तसंच आटूनही जाते. बरं ते ताकाच आहे, ताक असार आहे. पण महाराज सांगतात की देवा तुझ्या संगतीत आलो, तुझ्या संगतीत नवनीताचा काही आनंद वेगळा आहे. नवनीत हे सार आहे आणि किती आहे ते नवनीत? भरपूर. म्हणजे कशाची कमी नाही, उणीव नाही, त्याला म्हणता भरपूर. काहीच कमी नाही. घरी सरोवर आहे पण तुझ्या संगतीत भरपूर आहे. असं सुख आहे, असा आनंद आहे की तो आनंद कमी होणारा नाही, कायम वाढणार आहे. संसारातलं सुख कमी होणार आहे. संसारातलं सुख कायम टिकत, संसारातलं सुख नष्ट होणार आहे. पण देवाच्या संगतीत आले की देवाच्या संगतीतलं सुख कसं आहे? प्रतिक्षणम वर्धमानम नारद महर्षी बोलतात. प्रत्येक क्षणाला वाढतो भक्तिप्रेम सुख आहे. आणि म्हणून देवा आम्ही तुझी संगती सोडून जात नाही, तुझ्याच संगतीत राहतो. पण देवा तू आता म्हटलं ना जा घरी. आता जरी आम्हाला परत पाठवलं, जरी म्हटलं की आता नका येऊ, तू जरी आम्हाला परत पाठवलं ना तरी आम्ही आता अजिबात तुमची संगती सोडून जाणार नाही. कायम तुमच्याच संगतीत राहू. एकदा परमार्थात आलो ना मग माणूस परमार्थ सोडून जातो का? फक्त इकडे आला पाहिजे माणूस. एकदा आला की मग तो परत जात नाही. भगवंत सांगत जा ना आता घरी. झाली ना संगती. देवा आता जरी पाठवलं ना आता नाही जात. तू जरी म्हटलं जा, जरी आम्हाला पाठवलं तरी आता तू जरी पाठवलं ना तरी आम्ही अजिबात जाणार नाही. हा विचार तुकोबरा या भंगाच्या शेवट. तुका म्हणे तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, म्हणे आता, तुका 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 म्हणे आता. आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, नाही देखील तर मिळे, नाही देखील तर मिळे, नाही देखील तर मिळे, नाही देखील तर मिळे. चार चरणाचा सरळ भाव आपल्या समोर कमी वेळेमध्ये मांडलेला आहे.